विधान परिषद निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरेंनी सावध पवित्रा घेतल्याचं दिसतंय। निवडणुकीदरम्यान ठाकरे गटातले सगळे आमदार हॉटेलमध्ये राहणार असल्याची माहिती मिळतेय। 10 ते 12 जुलै दरम्यान ठाकरेंचे 16 आमदार हॉटेलमध्ये मुक्कामी असतील। विधान परिषद निवडणुकीमध्ये कोणताही दगाफटका होऊ नये याची पुरेपूर खबरदारी ठाकरे गटाकडून सध्या घेतली जातेय। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। वैभव परब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। वैभव, विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं कोणतीही जोखीम न पत्करण्याचा पवित्रा ठाकरे गटानं घेतल्याचा दिसतंय आणि 16 आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला गेल्याची माहिती मिळतेय। वैभव, काय नेमकी अपडेट? नक्कीच, कारण का अजिंक्य जर पाहायला गेलं तर अटीतटीची लढाई आहेत। 11 उमेदवारांसाठी ही निवडणूक होते, परंतु 12वा उमेदवार रिंगणात आल्यामुळे ह्या निवडणुकीची चुरस आहे ती अधिक वाढलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी सावधानतेचा पवित्रा म्हणून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की आपले सर्व आमदार एक सुरक्षित स्थळी ठेवण्यात यावे, जेणेकरून आपण जर पाहिलं असेल तर 2019ला हॉटेलवारी झाली होती, 2022ला देखील अशाच प्रकारची हॉटेलवारी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि आता 2024 आलेला आहे। पुन्हा एकदा आपल्या सर्व आमदारांना ताब्यात ठेवण्याचं काम हा प्रत्येक पक्ष करत असतो, कारण का ही विधान परिषदेची निवडणूक आहे, त्यासाठी प्रत्येक मत हे महत्त्वाचं असतं। आणि मागच्या वेळेला ज्यावेळेला एकनाथ शिंदेंनी बंड केलं होतं त्यावेळेला जी निवडणूक झाली होती त्यावेळेला कसा दगाफटका झाला होता हे देखील आपल्या सगळ्यांना माहित आहे। आपल्यासोबत वेदांत नेब आहेत, जे ठाकरे बीटचे रिपोर्टर्स आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। वेदांत, कसा हा कार्यक्रम असणार आहे, किती दिवस मुक्कामी असणार? ज्या प्रकारे आपण बघतो 2 दिवस, ज्या आधी आपण बघितलं की राज्यसभा असेल आणि विधान परिषद निवडणुकीसाठी मतं फुटू नयेत यासाठी एक रणनीती आखली होती। अगदी तशाच प्रकारची रणनीती आता सुद्धा आखलेली पाहायला मिळते। ठाकरे गटाचे सगळे आमदार बैठका घेत आहेत, त्याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत। मात्र इतर महाविकास आघाडीचे घटक पक्ष अशा प्रकारे हॉटेलमध्ये ठेवणार का किंवा आपली मतं आपल्याकडेच राहावी यासाठी खबरदारी घेणार का हे अद्याप कळलेलं नाही। मात्र शिवसेना ठाकरे गटाने मात्र खबरदारी घेतली आहे। 15 आमदार त्यांचे आहेत आणि 69चा काउंट हा 3 महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आणण्यासाठी लागणार आहे आणि त्यासाठीच विशेष खबरदारी आणि एक वेगळी रणनीती आखली जाते। एक महत्त्वाचा मुद्दा आहे, लोकसभेमध्ये जर आपण निवडणुकीत पाहिलं तर ठाकरेंना जे घवघवीत यश मिळालं त्यानंतर कुठेतरी एक आत्मविश्वास वाढला आणि त्यामुळेच हा 12वा उमेदवार रिंगणात उतरवला। एका मताची काय आकडेवारी, म्हणजे एका उमेदवाराला किती मतं पाहिजे? साधारणपणे आपण बघितलं 23 मतं ही आवश्यक आहेत आणि त्याच्यामुळे 69 मतांची जुळवाजुळव ही करायची आहे आणि सध्या आपण बघितलं तर 65 मतं ही महाविकास आघाडीकडे आहेत आणि त्यामुळे तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी 4 मतं आणि इतर एक्स्ट्रा मतं, आपण म्हणतो की कोट्यातली मतांपेक्षा आणखी 2 मतं किंवा 3 मतं एक्स्ट्रा लागतात आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून हा विचार केला जातोय। माझ्या मते कैलास पाटील तिकडे चालले आहेत, आपण वेदांतांना घेऊन यावं ताबडतोब। ठाकरे गटाचे आमदार आहेत कैलास पाटील, ते पुन्हा एकदा विधान भवनाच्या आवारात आलेले आहेत आणि ते देखील अधिक माहिती देतील काय नेमकं आहे। आपण त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया, परंतु ते निघून गेलेले आहेत। पण एकंदरीत जर पाहिलं तर आता पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये हॉटेलवारी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। पंचतारांकित हॉटेल्समध्ये ह्या सर्व आमदारांचा मुक्काम असणार आहे, त्यामुळे त्या वेळेला होणाऱ्या बैठका उद्धव ठाकरे देखील त्यावेळेला स्वतः उपस्थित राहणार आहेत, बैठका घेणार आहेत, काय कानमंत्र देतील हे देखील पाहावं लागेल। कारण का ज्या वेळेला 2019ला उद्धव ठाकरेंनी मडमध्ये आपल्या सर्व आमदारांना ठेवलं होतं त्यावेळेला त्यांनी एक शब्द दिला होता की मी माझ्या कार्यकर्त्यांना या मुख्यमंत्र्यांच्या पालखीचा भोई करीन, अशा प्रकारची भाषणं केली होती आणि आता पुन्हा म्हणजे आता पुरेपूर खबरदारी ठाकरे गटाकडून घेतली जाते। वैभव आणि वेदांत, धन्यवाद आपण ही जी माहिती दिलीत त्याबद्दल। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध